जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी नाश्त्यामध्ये संडे स्पेशल बनवणार आहे इडली. त्या अगोदर देवपूजा करून घेतली. दारासमोर छोटीशी रांगोळी काढून घेतली. देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. त्यानंतर सांबारची तयारी करून घेतली. इडलीचे पीठ मी रात्रीच सेट होण्यासाठी ठेवून दिले होते. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा, चवीनुसार मीठ मिक्स करून घेतले. जर किचनमध्ये मुलांच्या आवडीचा नाश्ता बनत असेल तर मुले किचनमध्ये लुडबुड करत असतात. तुमची ही मुले किचनमध्ये अशीच लुडबुड करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर सांबारला फोडणी देऊन घेतली. अगोदर तेलामध्ये मोहरी, जिरी टाकून घेतली. नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी टाकला नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. नंतर सांबार मसाला, लाल मिर्च पावडर, शेवगा आणि डाळ शिजवून घेतलेली ते सर्व त्यामध्ये टाकले. इथे आपले सांबार रेडी. इकडे आपली इडली बनवून तयार. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट इडली बनली आहे. दादूला आणि छकुलीला तर इडली खूपच आवडली. मुलांच्या आवडीचा नाश्ता असेल तर मुले पोटभर जेवण करतात. संडे असो नाहीतर मंडे, बायकांना काय दररोजच्या कामातून सुट्टी नसते. भांडे घासून घेतले. इडली बनवल्यानंतर भांडे खूपच पडतात. नंतर कपडे धुवून घेतले. दुपारी थोडा वेळ आराम केला. संध्याकाळच्या जेवणात स्पेशल असा मेनू बनवला, झणझणीत चिकन. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.